सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला भेटतं की सावली ही सारंगच्या रूममध्ये जाते आणि मग सावलीला चिंतेत बघून सारंग विचारतो की काय झालं सावली. त्यावर सावली सांगते की सूर्यादादाने त्याच्यासाठी जे जेवण आणलं होतं ते मुद्दामून कोणीतरी गार्डनमध्ये पाणी सोडलं, त्यामुळे सगळं काही खराब झालं. आता मग मात्र सारंग म्हणतो, हे बघ, आता जरी आपल्या दोघांमध्ये वाद असले तरी ही लढाई तत्वाची आहे. ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत आणि आपण आपल्या ठिकाणी. पण यामध्ये मात्र कोणीही उपाशी राहायला नको. तू एक काम कर, त्यांच्यासाठी जेवण घेऊन जा. त्यामुळेच मग इकडे सावली किचनमध्ये येते आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करत असते. तर मित्रांनो, अमृता देखील तिथे येते. अमृताला कळतं की सावली त्यांच्या त्या लोकांसाठी जेवण बनवत आहे. त्यावेळेस ती म्हणते की मी देखील तुझी मदत करते. आणि ऐश्वर्या तेवढ्यात तिथे येते आणि म्हणते घरातील सगळ्यांची जेवण झालेली आहे, तरी सुद्धा तुम्ही आता स्वयंपाक कोणासाठी करताय. त्यावर मग अमृता सांगते, बघ, तुला यामध्ये पडायची गरज नाही. आम्ही घराबाहेर जे पाहुणे आले आहेत त्यांच्यासाठी स्वयंपाक करत आहोत. हे ऐकता क्षणी मात्र ऐश्वर्याला धक्का बसतो. तर आपण बघतो तेवढ्यात तिथे अस्मी आणि तिलोत्तमा येतात. अस्मी म्हणते, बघितलंस मॉम, इथे शत्रूवर किती प्रेम उतू जाते. त्या मुलीने भर कंपनीमध्ये तुझ्या अंगाला काळं फासलं, तुमचा अपमान केला, आणि सावली काय करते, त्यांना इथून हाकलून द्यायचं तर त्यांना खाऊ पिऊ घालते. मग तेव्हा तिलोत्तमा चिडते आणि म्हणते, सावली, हा काय प्रकार चालवलेला आहेस. ही माणसं मला माझ्या घरासमोर नको, त्यांना लवकरात लवकर इथून जायला सांग. त्यानंतर इकडे आपण बघतो की तिलोत्तमाला मग सावली म्हणते, हे बघा तिलोत्तमा मॅडम, मला मान्य आहे की ते आता सध्या आपले दुश्मन आहेत, पण ही लढाई तत्वाची आहे. ते त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत, आपण आपल्या हक्कासाठी. आणि तसंही तुमचं मन किती मोठं आहे आणि स्वच्छ आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि तसे महेंद्र यांचे संस्कार मात्र इथे कमी पडायला नको. आणि जरी आज ते आपले विरोधक असतील तरी सुद्धा ते उपाशी राहायला नको. मग तेव्हा तिलोत्तमा तिथून निघून जाते. सावली त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवते आणि बनवलेला स्वयंपाक आता त्यांना नेऊन देण्यासाठी जात असते. पण तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या आणि अस्मी तिला अडवतात आणि तिच्या हातातलं जेवण घेऊन मात्र याच दोघी तिकडे जातात. मग तेव्हा ज्यावेळेस ऐश्वर्या जेवण घेऊन सूर्याच्या तिथे जाते त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की बघा, आता हे जेवण करा आणि इथून ताबडतोब निघून जा. पण सूर्या म्हणतो, हे बघा, तुम्ही जरी माणुसकी दाखवली असेल हे जेवण आणून, तरी सुद्धा मी काही इथून जाणार नाही. त्यानंतर मग पुढे आपण बघतो की सारंग हा त्यांच्यासाठी आत्रा पांघरायचं घेऊन गेलेला असतो. तेव्हा सूर्या म्हणतो की हे बघ, मी काही हे स्वीकारू शकत नाही, कारण की आत्ता तशी परिस्थिती नाही. तेव्हा सारंग म्हणतो, हे बघ, माझ्या मित्राच्या नात्यानं आणि माणुसकीच्या नात्यानं मी इथं आलेलो आहे. हे बघ, तू असं असं खाली झोपशील आणि मी तिकडे घरामध्ये ऐशपैश झोपेल, हे चालणार नाही. आता तू हे सगळं विसरून जा, कारण की तुझ्या 2 बहिणी आणि तुझाचा देखील तुला विचार करायला हवा. ही माणुसकी म्हणून हे सगळं काही तू याचा स्वीकार कर. त्यानंतर पुढे आपण बघतो की सारंग सकाळी नाश्ता देखील त्यांच्यासाठी घेऊन जातो आणि आता या घडलेल्या प्रकारावर ते चर्चाच करत असतात. तेवढ्यात सूर्याच्या गावातील लोक येतात आणि सारंगच्या आणि त्यांच्या घरांच्या विरोधात आता नारे देत असतात. आपण इकडे बघतो की घरामध्ये तिलोत्तमाच्या रूममध्ये अस्मी आणि ऐश्वर्या दोघी मिळून आता तिलोत्तमाचे कान भरत असतात आणि सावली आणि सारंग कशा पद्धतीने त्या लोकांना मदत करत आहेत हे सांगत असतात. तेवढ्यात मग तिथे राजकुमार देखील येतो. पुढे मग ऐश्वर्या म्हणते, आता आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे पोलिसांना कॉल करून यांना इथून हाकलून लावणं. त्यानंतर पोलिसांना कॉल केला जातो आणि मग पोलीस म्हणून देवा तिथे येतो. देवा या सगळ्यांशी बोलत असतो आणि त्यांना म्हणतो की हे बघा, मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला इथून काढू शकतो, पण मी तुमच्या विरोधात कोणती ऍक्शन घेणार नाही. कारण की याचं कारण असं आहे की सावली आणि सारंग हे माझे बेस्ट फ्रेंड आहेत आणि ते या मॅटरमध्ये त्यांचा काहीही रोल नाही आणि फक्त या कारणामुळे मी तुम्हाला सोडून देत आहे. मला माहित आहे या घरामध्ये काही नासके आंबे आहेत, तेच तुम्हाला त्रास देत आहेत, पण तुम्ही सध्या तरी काही चिंता करू नका. आणि मग त्यावेळेस राजकुमार हा तिलोत्तमाच्या रूममध्ये येतो. तेव्हा ऐश्वर्या विचारते, काय झालं, पोलीस आले होते ना, झाला का त्यांचा बंदोबस्त. तेव्हा राजकुमार सांगतो, कसला बंदोबस्त होते, मला तर वाटते त्यांनी त्याला सुद्धा मॅनेज केलेला आहे.
त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की आता एकच पर्याय आहे, यांना पैसे देऊन आपण मॅनेज करूयात. मग तेव्हा राजकुमारला ते म्हणतात की तू तिथे जा आणि त्यांना पैशांची ऑफर दे. राजकुमार मोठ्या थाटात तिथे जातो आणि सूर्याला म्हणतो, हे बघ जितकी अमाऊंट सांग तितकी अमाऊंट या चेकवर लिहितो आणि इथून चालता हो. पण तेव्हा सूर्यकुमार म्हणतो की हे बघ हा तुझा चेक मी फाडून टाकत आहे, कारण की आम्ही आमचा स्वाभिमान अजून विकलेला नाही. आणि हे केल्यानंतर राजकुमार मग घरात येतो आणि सगळ्यांना म्हणतो त्यांनी पैसे सुद्धा नाकारले आहेत. तेव्हा तिलोत्तमा म्हणते याचाच अर्थ मला असं वाटत आहे काहीतरी हे वेगळंच प्रकरण आहे, कारण की ती माणसं पैशासाठी नाही तर ते स्वाभिमानासाठी लढत आहेत, म्हणजे नक्कीच काही ना काही वेगळं प्रकरण असलं पाहिजे. तर त्यानंतर आपण बघतो की सारंग म्हणतो ही तत्वाची लढाई आहे, ते त्यांच्या सन्मानासाठी लढत आहेत. त्यांना आपण पैसे ऑफर करून फार मोठी चूक केलेली आहे. तेवढ्यात तिथे सावली आलेली असते. राजकुमार सावलीकडे बघून म्हणतो कसले तत्व आणि कसले काय, घरातूनच आपल्या त्यांना सगळा काही पुरवठा होत आहे. काही लोक तर त्यांच्यासाठी फार जेवण बनवून नेत आहेत. तर संध्याकाळी आथरून पांघरणाची देखील सोय होत आहे. मग कशाला ती इथून जातील तरी. मग तेव्हा सारंग म्हणतो हे बघ तू सावलीला काहीही बोलू नकोस. मग तेव्हा आता राजकुमार म्हणतो यावर आता काही ना काही आपण पर्याय काढलाच पाहिजे. त्यानंतर मित्रांनो इकडे आपण बघतो की भैरवी वाजे ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि ती म्हणत असते की माझी कंप्लेंट नोंद करून घ्या, कारण की माझ्या परमिशन शिवाय माझ्या मुलीचा आवाज त्या डॅडीने यूज केला आहे, त्यामुळे त्याला ताबडतोब आता इथे आणा. आणि मग पोलीस तसं करतात. तर इकडे डॅडी पोलीस स्टेशनमध्ये असतात तेव्हा जगन्नाथची एंट्री होते. जगन्नाथ त्यांना पोलीस स्टेशनमधून सोडवतो. त्यानंतर मग आता डॅडीला भयंकर राग आलेला असतो. त्यांना कुठल्याही परिस्थितीत भैरवीचा बदला घ्यायचा असतो. त्यावर जगन्नाथ म्हणतो तुम्ही आता टेन्शनच घेऊ नका, त्या भैरवी वाजेकडून आपण व्याजासकट आपला बदला घेऊयात. तेव्हा जगन्नाथ डॅडीला म्हणतो त्या भैरवीने तुम्हाला 1 करोड रुपये मागितले आहेत ना, तर तुम्ही ते बिंदास तिला देऊन टाका. तेव्हा डॅडी म्हणतात हे काय, एका साईडने तुम्हाला सोडवलंस आणि दुसऱ्या साईडने मला हे पैसे द्यायला लावतोयस. तेव्हा जगन्नाथ म्हणतो त्याचं टेन्शन घेऊ नका, कारण की मुळात तिने जो क्लेम केला आहे की तिच्या मुलीचा आवाज वापरला, तर तिच्या मुलीचा आवाज तुम्ही वापरलेलाच नाही, कारण तिच्या मुलीला गाणंच येत नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता डॅडीला चांगलाच आनंद होतो. म्हणजे डॅडी विचारतात मग कोणाचा आवाज आहे. तेव्हा जगन्नाथ सांगतो हा आवाज सावलीचा आहे. आता मात्र ही चांगली संधी आहे, तिला आपल्याला उद्या अपमानित करता येईल. पुढे जगन्नाथ म्हणतो आता फक्त एकच काम करायचं आहे, जी जिंगल आपण बनवलेली आहे ना, तर तिचा लॉन्चिंग प्रोग्राम आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्यासाठी आता भैरवीला इन्व्हाइट करायचं आणि तिच्या मुलीला तिथे सगळ्यांसमोर गायला लावायचं. मग आता दोघे जण हे इन्व्हिटेशन घेऊन भैरवीच्या घरी पोहोचतात आणि भैरवीला म्हणतात की तुम्ही काय म्हणाला होतात, तर 1 कोटी रुपये तुम्हाला द्यायचे आहेत ना, कारण की मी तुमच्या मुलीचा आवाज यूज केला आहे, तर मी ते द्यायला तयार आहे. तुम्ही 1 कोटी काय, मी 2 कोटी द्यायला तयार आहे. फक्त आता उद्या आमचा एक प्रोग्राम आहे, ही जिंगल जी बनवलेली आहे तिचा लॉन्चिंग प्रोग्राम आहे, तिथे सगळेच जण येणार आहेत आणि तेव्हा तुम्ही फक्त एवढंच करायचंय, तुमची मुलगी जी आहे तिचाच हा गोड आवाज आहे ना, तिला तिथे सगळ्यांसमोर गायला लावायचंय. आणि मग मात्र आता भैरवीला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो. सोबतच आता भैरवीला हे चांगलंच लक्षात आलेलं आहे की आता जगन्नाथ आणि हे दोघे मिळून आपल्या विरुद्ध नक्कीच काही ना काहीतरी खेळी करतायत. तर मित्रांनो आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं की आता कार्यक्रमासाठी सगळेच जण जमलेले असतात. तिथे सारंग आलेला असतो, सारंगची फॅमिली, सूर्याची फॅमिली, हे सगळेच जण आलेले असतात. आणि तेवढ्यात तिथे एंट्री होते ती डॅडी आणि जगन्नाथची. आणि मग डॅडी सावलीचा हात आणि ताराचा हात धरून त्यांना स्टेजवर घेऊन जातात आणि सगळ्यांना सांगतात की आता हा जो आवाज आहे आपण जिंगलसाठी यूज केलेला, हा आवाज फार मधुर आहे आणि तुम्हाला सगळ्यालाच उत्सुकता होती ना की हा आवाज कोणाचा आहे. असं म्हणून मग तो माईक जो आहे तो सावलीच्या हातात देतो आणि सावलीला म्हणतो बेटा गाणं गा. तर मित्रांनो हे बघून मात्र सारंग, तिलोत्तमा आणि सगळ्यांनाच आता मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो मग आता सावली तिथे गाणं गाऊन सगळ्याला सावलीचं सत्य कळणार का, हे पाहणे देखील फार इंटरेस्टिंग होणार आहे. कारण मित्रांनो इकडे सावली आणि ज्यावेळेस तुळजा बोलत असतात तेव्हा तुळजा म्हणते हे बघ मला माहित नाही की हे सगळं कसं झालं, पण आता उद्याच्या कार्यक्रमामध्ये मात्र सगळ्याला तुझं सत्य कळेल. पण मी तुला वचन देते की काहीही करून मी तुझं सत्य बाहेर येऊ देणार नाही. मी काही ना काहीतरी यातून मार्ग नक्कीच काढेल.
तर आता मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट आपल्याला येताना दिसणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मालिकेचे असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.